गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विट बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। एप्रिल महिन्याच्या अखेरीस राज्यातील तापमानात चांगलीच वाढ झालेली दिसून येते। जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील काही शहरांचा समावेश असल्याची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली आहे। गेल्या काही दिवसात राज्यातील तापमान हे 41 ते 45 अंश सेल्सिअस दरम्यान असल्यानं नागरिकांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागतोय। त्याचबरोबर 25 एप्रिल रोजी सायंकाळच्या वेळी राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता असल्याचं देखील हवामान विभागाने सांगितलंय। 25 एप्रिल रोजी राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये तापमान आणि हवामानाची स्थिती अशी असेल, जाणून घेऊया। जळगाव, जालना, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना 25 एप्रिलला उष्ण आणि दमट वातावरण असण्याची शक्यता आहे। सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांना 25 एप्रिलसाठी हीट वेव्हचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव या ठिकाणी 25 एप्रिलला संध्याकाळच्या वेळी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे। मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी 25 एप्रिलला मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं। 25 एप्रिलला पुण्यातील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं। छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे। 25 एप्रिलला त्या ठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं। त्या नाशिक मधील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं। नागपूरमधील कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे। नागपूरमध्ये हीट वेव्ह कायम आहे, त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे। एकंदरीत राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती बघता असं लक्षात येतं की राज्यात संमिश्र वातावरण तयार होत आहे। त्याचबरोबर उन्हाचा कडाका जास्त आहे, त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या वेळी उन्हात बाहेर पडणं टाळावं असं वारंवार आरोग्य विभागाकडून नागरिकांना सांगण्यात येत आहे।